आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि मीरा, असली मीनिंगलेस परीक्षा द्यायची काही गरज नाही। असला मूर्खपणा परत करू नकोस। आणि कोणीही तुला जर प्रेशराइज करायचा प्रयत्न केला तर तू मला येऊन सांग, कळलं? तू असं का केलंस आजी? माझ्या आईला साप चावलं असतं तर? तुला माझी आई आवडत नाही म्हणून तू तिला मारून टाकणार आहेस का? वाईट आहेस तू आजी, खूप वाईट। वेदा, असं कोण बोलतं का आपल्या आजीशी? वेदा, मॅम आजीशी असं बोलतात का? आणि आजी काहीच चुकीचं बोलत नाही। हे बघ, यापुढे आजीशी असं बोलायचं नाही, कळलं? आईसाहेब, तुम्ही वेदाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका। दूर हो। जिंकलीस तू। हेच हवं होतं ना तुला। वेदा माझ्यावरती इतकं प्रेम करते आणि आज तिने आरोप केले माझ्यावरती। तिच्या नजरेत वाईट ठरले मी। हा, घरच्या सुनेने नाती जपायची असतात का तोडायची असतात? अथर्व आणि वेदाला एकत्र आणता शिताफीने तू मला आणि वेदाला एकमेकींपासून लांब केलंस मीरा। जिंकलीस तू मीरा। आईसाहेब, आणि ह्यापुढे मीराच्या जीवावर बेतील असली कुठलीही परीक्षा किंवा प्रथा
या घरात केली जाणार नाही. आणि हा निर्णय फायनल आहे. तुला माझी आई आवडत नाही म्हणून तू तिला मारून टाकणार आहेस का? मंजिरी, मला माहिती आहे तुझा वेदावर खूप जीव आहे. त्यामुळे ती जे काही बोलली त्याचा तुला राग येणं स्वाभाविक आहे. पण वेदा लहान आहे, तिचं बोलणं काय मनावर घ्यायचं आहे. आणि अथर्व, तू पण लहान आहे का? त्याला कळत नाही सगळ्यांसमोर आपल्या आईशी कसं बोलावं ते? मंजिरी, अथर्वला तू माझ्यापेक्षाही जास्त चांगलं ओळखतेस. विश्वासघातकी मुलगी ती मीरा भुलवते माझ्या अथर्वला. आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर तू मला बोलला. हे बघ, मीरानी आपल्याला सगळ्यांना फसवून अथर्वशी लग्न केलंय, त्यामुळे तुला तिचा राग येतोय. पण आज वेदा आणि अथर्वचं नातं पुन्हा एकदा त्याच मीरामुळे फुलतंय ना. मग तिला सून म्हणून स्वीकारायला हरकत अजिबात नाही. दादासाहेब, घरातल्या एका बाईचा स्वभाव दुसरी बाईच ओळखू शकते. हे पुरुषांना जमणं अवघड आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा तुम्ही. ती मुलगी आपल्या घराचा मोठा घात करणार. घात करणार, दुसरी बायको घात करणार, तुझी आणि तुझ्या मुलाची. काय करायला हवंय मग आपण? एकच करा. यापुढे मी मीराच्या बाबतीत जो काही निर्णय घेईन, तिच्याशी जे काही वागेन, त्यात माझ्या बाजूने ठामपणे उभे राहा. गजरा नाही आणलात माझ्यासाठी? मी जे काही करते ते घराच्या भल्यासाठी करते. त्यात मला फक्त तुमची साथ हवी आहे. मंजिरी, जोवर तू सगळं घराच्या भल्यासाठी करतेस तोवर मी कायम तुझ्या सोबत आहे.